श्री स्वामी समर्थ. दिव्यात फूल तयार होणे म्हणजे काय? यामागे स्वामी समर्थांचा कुठला शुभ संकेत आहे? नमस्कार स्वामी भक्तांनो. आज आपण एका अतिशय सुंदर आणि उत्सुकता निर्माण करणाऱ्या विषयावर चर्चा करणार आहोत. अनेक वेळा देवपूजा करताना, आरती करताना किंवा श्री स्वामी समर्थांच्या समोर दिवा लावताना दिव्यामध्ये फुलासारखा आकार तयार झालेला दिसतो. हा अनुभव पाहिल्यानंतर अनेकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण होतो की दिव्यात फूल तयार होणे म्हणजे नेमके काय? हा काही शुभ संकेत असू शकतो का? मित्रांनो, आपल्या सनातन धर्मामध्ये दिव्याला अत्यंत पवित्र स्थान आहे. दिवा म्हणजे प्रकाश, चैतन्य, मंगलता आणि ईश्वराची कृपा यांचे प्रतीक मानले जाते. म्हणूनच प्रत्येक शुभकार्याची सुरुवात दीपप्रज्वलनाने केली जाते. जेव्हा भक्त मनापासून पूजा करतो, नामस्मरण करतो आणि संपूर्ण श्रद्धेने देवापुढे नतमस्तक होतो, तेव्हा त्याच्या मनात एकच वेगळीच आध्यात्मिक ऊर्जा निर्माण होते. फूल हे आपल्या धर्मात पवित्रतेचे प्रतीक मानले जाते. देवाला अर्पण केले जाणारे फूल हे भक्ती, प्रेम आणि समर्पण यांचे चिन्ह आहे. म्हणूनच दिव्यामध्ये फुलासारखा आकार दिसणे हा अनेकांच्या दृष्टीने एक शुभ अनुभव मानला जातो. अनेक संतांनी सांगितले आहे की देवाची कृपा विविध मार्गाने जाणवू शकते. ती नेहमी शब्दात व्यक्त होत नाही. कधी ती मनशांतीच्या रूपाने मिळते, कधी समाधानाच्या रूपाने, तर कधी भक्ती अधिक दृढ होण्याच्या रूपाने. दिव्यात फुलासारखा आकार दिसल्यावर भक्तांच्या मनात आनंद, उत्साह आणि सकारात्मकता निर्माण होते आणि हाच त्या अनुभवाचा खरा अर्थ असू शकतो. परंतु येथे एक गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे. कोणत्याही संकेतापेक्षा देवावरील श्रद्धा ही अधिक मोठी असते. दिव्यात फूल दिसले म्हणूनच कृपा आहे आणि दिसले नाही म्हणून कृपा नाही असे कधीही मानू नये. स्वामी समर्थांची कृपा ही प्रत्येक भक्तावर असते. ती अनुभवण्यासाठी बाह्य संकेतांपेक्षा अंतःकरणातील श्रद्धा आवश्यक असते. स्वामी समर्थांनी नेहमी भक्तांना श्रद्धा, सबुरी आणि नामस्मरणाचा मार्ग दिला. जो भक्त मनापासून स्वामींचे नाम घेतो, दुसऱ्यांचे भले करतो, सत्याचा मार्ग स्वीकारतो आणि स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवतो, त्याच्यावर स्वामींची कृपा सदैव राहते. दिव्यात फूल तयार होणे हा एक आनंददायी अनुभव असू शकतो. परंतु त्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या मनात भक्तीचे फूल उमलणे. मनात श्रद्धा असेल, ओठांवर स्वामींचे नाव असेल आणि कर्मात प्रामाणिकपणा असेल तर हेच सर्वात मोठे शुभलक्षण आहे. मित्रांनो, आपण दिवा लावतो तर केवळ प्रकाशासाठी नाही, तर आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा, मन शुद्ध व्हावे आणि स्वामींची कृपा लाभावी या भावनेने लावतो. म्हणून दिव्यात कोणताही आकार दिसला किंवा दिसला नाही तरी श्रद्धा कधीही कमी होऊ देऊ नका. स्वामी समर्थांचे नामस्मरण करत राहा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. याच नामामध्ये सर्व सुख, शांती आणि समाधान दडलेले आहे. मित्रांनो, तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. शेवटी सर्वांनी एकदा मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. धन्यवाद.